इथल्या लोकांना फक्त नावापुरता वापरायचे आणि परत ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांना 5-6 किलोमीटर लांब टाकायचे मूळ त्यांच्या वस्तीपासून. तर मग नगरसेवकाचं काम काय? तो कसा काय आमचा प्रतिनिधी होऊ शकतो? हे तर 4-4 मतं द्यायला लावणं एका माणसाला, मग संविधानाचं जे मूळ गाभा होता त्या गाभाशी छेडछाड करणं आहे ना. आमच्याकडे दर वर्षी कमरे एवढं पाणी गटारीचं भरतं. आमच्याकडे नगरसेवक अजिबात डुकून बघत नाही. एखादे नगरसेवक असले ते येणार. जे निवडणुकीला आता जे हात जोडायला येतात ना, त्या टायमाला हात कामापुरते हात जोडतात, नंतर हात नाही, मग नंतर मुंडके खाली आम्हाला जे करायला लागतात. ठाण्याचा जर विचार केला तर निश्चितच शिंदे साहेबांच्या बाजूने लोक विचार करतील. आम्हाला माहिती पण नाही उद्धव ठाकरेची इथं कोण कॅन्डिडेट उभे आहेत. ते बिनविरोध आम्ही आमच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये कधी ऐकले नाही. तुम्ही जर बिनविरोध म्हणता मग नोटा कशाला ठेवला? दोन्ही ठाकरे एक आले तर मराठी माणूस एक झाला ना. सत्ताधाऱ्यांना त्याला त्याची भीती बी वाटत असेल. हे इलेक्शनच्या टायमाला येतात, हातपाय जोडतात आणि मतं घेऊन जातात. नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आपण पाहतोय आणि त्यातच ठाण्यातलं राजकीय वातावरण सध्या तापलेलं पाहायला मिळतंय. बिनविरोध निवडणूक असेल, उमेदवारी अर्ज बाद होण्याची प्रकरणं असतील किंवा बंडखोरीची प्रकरणं असतील, आणि ह्या सगळ्यामध्ये सामान्य मतदारांचे प्रश्न कुठे आहेत हा प्रश्न पडतोच. त्यामुळे आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये आणि तिथे आपण ठाण्यातील काही सर्वसामान्य मतदारांशी त्यांचं मत जाणून घेणार आहोत की त्यांचे खरंच काय प्रश्न आहेत, त्यांना त्यांच्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत. आपल्या बरोबर काही मतदार आहेत. तुम्ही काय सांगाल, ठाण्यातलं आता सध्याचं जे राजकीय वातावरण आहे आणि त्यातून तुम्हाला काय अपेक्षा आहेत सामान्य मतदार म्हणून? आम्हाला सामान्य मतदार म्हणून आमच्या नगरसेवकांकडून या अपेक्षा आहेत की बाबा, नगरसेवक हा जनतेचा प्रतिनिधी असतो. जर कधी सरकारने एखादी योजना आणली तर ती कुठलीही असू द्या, डेव्हलपमेंटची असू द्या, विस्थापनाची असू द्या, किंवा रस्ता रुंदीकरणाची असू द्या, किंवा क्लस्टरची असू द्या, झोपडपट्टी पुनर्विकासाची असू द्या, या योजना जर कधी ती या विभागामध्ये येणार असेल तर सर्वात प्रथम नगरसेवकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी इथल्या लोकांना विश्वासात घेऊन ती योजना अंमलात आणली पाहिजे. नाहीतर इथल्या लोकांना फक्त नावापुरता वापरायचे आणि परत ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांना 5-6 किलोमीटर लांब टाकायचे मूळ त्यांच्या वस्तीपासून. तर मग नगरसेवकाचं काम काय? तो कसा काय आमचा प्रतिनिधी होऊ शकतो? तो जर कधी ह्या योजना आम्हाला सांगत नाही तर मग तो आमचा प्रतिनिधी कसा होणार? एक मुद्दा. दुसरा असा आहे की ओव्हरऑल इलेक्शनच्या संदर्भामध्ये आम्हाला म्हणायचं आहे की जर कधी बिनविरोध निवडणूक जर होत असेल, दमदाटी धाकदपटशा करून ज्या लोकांनी फॉर्म भरलेत त्यांना मागं घेण्यासाठी हे जर जबरदस्तीने प्रयत्न होत असतील, त्याला काही निवडणूक अधिकारी पण जबाबदार म्हणजे सपोर्ट करत असतील, तर मग लोकशाहीचा अर्थ राहिलाच काय? आहे का ना? जर कधी हे होत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग मतदान कशाला ठेवता तुम्ही? आणि पुन्हा दुसरा मुद्दा त्यामध्ये मी ॲडिशन असा करेल की 1 वोट 1 व्हॅल्यू. भारतीय संविधानाने आपल्याला एक मत आणि एका मताचा एकच अधिकार दिलेला आहे आम्हाला, म्हणजे एक व्यक्ती एक मत. हे तर 4-4 मतं द्यायला लावणं एका माणसाला, मग संविधानाचं जे मूळ गाभा होता त्या गाभाशी छेडछाड करणं आहे ना. म्हणजे ज्या लोकांची संघटित शक्ती आहे, पक्षाची संघटित ताकद आहे 4 प्रभागांमध्ये, त्याच पक्षाचा प्रतिनिधी निवडून येणार. मग जे मायनॉरिटीमध्ये आहेत, ज्यांची संख्या कमी आहे, मग त्या लोकांचा प्रतिनिधी कसा याच्यातून निवडून येणार? तो तर सर्वसामान्य जनतेवर झालेला हा हेच आहे ना, अन्यायच आहे ना. लोकशाहीमध्ये महिलांचं मत खूप महत्वाचं असतं. तुम्ही एक महिला म्हणून तुमच्या अपेक्षा काय सामान्य मतदार म्हणून? आता आम्ही आमच्या भावाशी सहमत आहोत. ते जे बोलले ते एकदम 100% 110% खरं आहे. आम्हाला जर नगरसेवक आम्हाला विश्वासात घेऊन आम्हाला सगळ्यात सांगत असेल काही गोष्टी की बाबा डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर तो बोलला 5 किलोमीटर जा, 10 किलोमीटर जा, तर ते आमच्या वस्तीपासून आम्हाला दुभांगलं गेलं असेल तर ते आम्हाला जमणार नाही ना. आम्ही जिथं आमची जन्म झालाय आणि त्या वस्तीपासून जर आम्हाला ती आमची विभागणी होत असेल तर ते आम्हाला मंजूर नाही. आणि मग पुन्हा हा एरिया दुसरा तो दुसरा देणार. आज 60-70 वर्षापासून इथं रहिवासलेले लोक आहेत. इथं सगळ्या सुविधा आहेत. आज आम्हाला जर इथं डेव्हलपमेंटला जर दिलं, नगरसेवकांची पावर असेल, आमदार खासदार सगळेच असतील, पण त्यांनी पण आमचा विचार केला पाहिजे. ते आमच्यापासून पुढे गेलेले आहेत लोक.
आमच्यापासून पुढे गेलेले लोक आहेत, त्यांनी आमचा आधी विचार करायचा, मग त्यांचा विचार करायचा. त्यांचा किती काय फायदा होईल आणि कुठे होईल. आमचा फायदा करून देणार तर आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांना ॲग्री होणार. पण आमचं एवढंच मत आहे, आम्हाला पुनर्वसनासाठी जर इथून पुढे काढणार, पण ते योग्य ठिकाणी आमची हीच आहे, आम्हाला हीच पाहिजे. आमचं एवढंच मत आहे. आणि आमचा नगरसेवक आम्हाला असा पाहिजे, आमच्या दुःखात सुखात आमच्यामध्ये सामील पाहिजे. आमच्याकडे दर वर्षी कमरे एवढं पाणी गटारीचं भरतं. आमच्याकडे नगरसेवक अजिबात डुकून बघत नाही. एखादे नगरसेवक असले ते येणार जे नेहमीचे, पण दुसऱ्यांचं काय, आम्हाला 4-4 वोटिंग करायला लावणार आहे. पण हे 4 पण आलेत का आमच्या जवळ कधी? कधीच कोणी आलेलं नाही. एकाशिवाय एकच नगरसेवक आलेला आहे, त्याच्यानंतर कोणीही आलेलं नाही. आम्हाला भिकाऱ्यासारखं उठायचं आणि ते रेशनाचे तांदूळ, गहू किंवा डाळ वगैरे वडेपाव आणून द्यायचा. एका वेळेसवर काय आमचं पोट भरणार आहे? प्रत्येक वेळेस आमचं 40-40, 50-50, 1-1 लाखाचं नुकसान होतं. हे कोण भरून देणार? तुम्ही मतदान करताना एका उमेदवाराला मत देता, पण मग नंतर तो उमेदवार दुसऱ्या पक्षात जातो. हा, मग ते आता पेशा झालाय ना, तो आता पेशा झालाय. जिथं आपलं पोट भरलं नाही का, पक्ष बदल करायचं, पोट भरायचं. जनतेने निवडून दिलेले जनतेचा विचार करायचा नाही, फक्त आपला पोटाचा विचार करायचा. अशा उमेदवाराला माघारी बोलवलं पाहिजे. जे काय ताई किंवा भाऊनी जे काय बोलले मी त्याच्यात सगळे सहमत आहे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. तुमच्या अपेक्षा काय? इथे काय बदल व्हावा, डेव्हलपमेंट काय व्हावं? या आपल्या आंबेडकरचा विकास व्हावा, किंवा गटारीचं पाणी आमच्या इथं येतो, खूप आम्हाला त्रास होतो, एकही फिरकून बघत नाहीये, आम्हाला कुठलं कोणी सहकार्य करत नाहीये. फक्त इलेक्शन इलेक्शन आल्यानंतर आमच्याकडे येतात आणि वोटिंग आमची आम्हालाच जे वोटिंग करत, त्यांच्याच तोंडात नाल्याची बोलणार. सफाई व्यवस्थित होत नाहीये. तिथे नगरसेवकांनी लक्ष द्यावं. नगरसेवकांनी लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे. अजय, तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारण इथलं बघत असाल. बघत बोला आलं- ना आता बघत बदललेल्या आलं- राजकारणाबद्दलचं काय म्हणणं? बदललेलं काय आहे, आता जे निवडणुकीला आता जे हात जोडायला येतात ना, त्या टायमाला हात कामापुरते हात जोडतायत, नंतर हात नाही, मग नंतर मुंडके खाली आम्हाला जे करायला लागतात. आमच्याकडे येत नाहीत बघायला. हे पण अख्ख्या घरामध्ये पाणी, परत घरातलं सर्व धुवून पुसून जाते, हे साफसफाई करायला येत नाही. आता मग तर सर्वांनी हात जोडतायत. त्या टायमाला कामाच्या टायमाला हात नाही जोडणार, त्या टायमाला दादागिरी करून बोलणार. दुसरं काय गोष्ट नाही, हीच आहे बस. मग आता अपेक्षा काय? कोणाकडून? अपेक्षा काय नाही, जो निवडून येईल ना, त्यांनी हे पुढचं वातावरण चांगलं करावं, बस दुसरं काय नाही. तुम्हाला काय वाटतं, ते शिंदे की ठाकरेंचं काय? कोणाची ते सत्ता कोणी येऊत बिचारे, ते मी नाव नाही घेऊ शकत. ते कोणी येऊत, ठाकरे येऊत, शिंदे येऊत, नाही तर जय भीमाले येत, नाही तर कोणी आलं त्यांनी काम करावं बस. कोणतरी येणारच, एक तरी येणारच, पण ते त्यांनी कामं चांगली करावी बस, दुसरं काय. ठाण्याच्या राजकीय वातावरणाचे निश्चित काही सांगू शकत नाही, परंतु मतदार राजा आहे आणि तो आपली भूमिका चोख पार पाडेल याविषयी निश्चिंत आहे. कारण सध्या शिक्षण, वैद्यकीय व्यवसाय आणि आपली सार्वजनिक वाहतूक ह्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत सर्व नागरिकांचे, आणि जो कोणी त्या बाजूने न्याय देणार असेल त्याच्याच बाजूने सर्व लोक उभी राहतील हे मात्र निश्चित आहे. ठाण्यात बंडखोरीचं पण राजकारण मोठ्या प्रमाणात झालंय आणि त्याचबरोबर म्हणजे सत्ताधारी पक्ष म्हणजे विरोधातले जे आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले किंवा बाद झाल्यात, अशी सगळी प्रकरणं. हा, थोडीशी सामान्य लोकांमध्ये या बाबतीत कुजबूज नक्कीच आहे की अचानक कुणीतरी फॉर्म भरण्यासाठी 2-3 महिने मेहनत घेतो आणि शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा सर्व लोकांचा विश्वासघात करून कुठेतरी मागे घेतो. या बाबतीत सामान्य माणसामध्ये निश्चित कुजबूज आहे आणि ती कुजबूज मला वाटतं मतपेटीतून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकांच्याही काही अपेक्षा आहेत. समोर दिसणारा सरळ हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे आणि त्या बाजूने लोक निश्चित विचार करणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ठाणे ओळखला जातो, पण आता त्यातही मतभेद झाले आहे. ठाकरेंचा बालेकिल्ला, शिंदेचा बालेकिल्ला, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल? ठाण्याचा जर विचार केला तर निश्चितच शिंदे साहेबांच्या बाजूने लोक विचार करतील. कारण अनेक सोयी सुविधा, बदलत्या ठाण्यामधील विषय आणि होणारी ट्रॅफिक या बाबतीत अनेक निर्णय घेतलेले लोकांच्या नजरेत येत आहेत. त्या बाजूने जर विचार केला तर शिंदे साहेबांच्या बाजूने लोक निश्चित कौल देतील असे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु तरीही मतदार राजा आहे आणि तो आपली भूमिका काय उठवेल हे कुणीच सांगू शकत नाही. कौल सांगायचं झालं तर बोललं जाते की शिंदे साहेबांच्या बाजूनेच, परंतु शेवटी मतदार आहे, मतदारांवरती जास्त अवलंबून आहे. परंतु आजूबाजूची जर चर्चा जर ऐकली तर शिंदे साहेबांच्या बाजूने कौल लागण्याची शक्यता दाट आहे.
नाही, जनता सुज्ञ आहेच, पण आता जे आरोप होत आहेत विरोधकांकडून की अर्ज बाद केले जात आहेत, पैशांचा दबाव आहे किंवा आणखी राजकीय दबाव आहे आणि त्यामुळे बिनविरोधच निवडणूक पार पडते, अशा वेळी मग मतदार म्हणून तुमचा मतदानाचा हक्क हिरावला जातोय, त्याबद्दल काय सांगा? ऍक्च्युअली कसं आहे माहिती का, आपण प्रत्यक्षात जे म्हटलं आरोप केले जातात, परंतु ते आरोप कितपत सत्य आहे ते आपण सध्या नाही सांगू शकत. त्याच्यावरती शहानिशा झाली पाहिजे तर ते सत्य मानायचं. पण आपण मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जातोय असं म्हणण्यात मला नाही काही वाटत. कारण काय माहिती का, जर मला तसं वाटतं तर मी स्वतः का नाही उभं राहू शकत? बरोबर आहे की? मग त्या गोष्टी नाही त्याच्यामध्ये यायला पाहिजे. तर मतदारांचा अधिकार हिरावून घेतला जातोय असं मला वाटत नाही. आणि बिनविरोध जर होत असेल तर तो व्यक्ती त्यांच्या पसंतीचा आहे असं मला वाटतं. दबाव तंत्र ही काय सध्याची स्थिती आहे, याच्यात दबावाचा काय प्रश्न येणार नाही. सध्या तुम्हाला सर्व दृष्टीने प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, का दबावात जाण्याची गरज आहे? ते बिनविरोध आम्ही आमच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये कधी ऐकलं नाही. तुम्ही जर बिनविरोध म्हणता मग नोटा कशाला ठेवला? मग नोटा बरोबर लढा ना. ज्यांचे तुम्ही बाद केलेले फॉर्म ते झाले काय कारण असतो, पण जो एकटा कोण राहिलेले त्यांनी नोटा बरोबर लढावा. बघूया नोटाला मत पडतात का ह्यांना पडतात, आहे का नाही? हे बिनविरोध हा शब्द अयोग्य आहे. बिनविरोध हे निवडणूक व्हायलाच पाहिजे. मग नोटा शब्द का ठेवला? तो ते शासनाने तो काढून टाकावा नोटा शब्द, तर बिनविरोध. माझं बरोबर आहे म्हणणं. म्हणून आमच्या लाईफमध्ये आतापर्यंत बिनविरोध हा शब्द आलेला नाही आणि बिनविरोध नाहीच मानत आम्ही. बिनविरोध निवडणुका आम्ही नाही मानत. मराठी माणूस एक झाला, दोन्ही ठाकरे एक आले तर मराठी माणूस एक झाला ना. त्यामुळे फरक पडू शकतो आणि सत्ताधाऱ्यांना त्याला त्याची भीती बी वाटत असेल. आमच्या अंदाजाने भीती वाटत असेल. इलेक्शनच्या टायमाला येतात, हातपाय जोडतात आणि मत घेऊन जातात, पण आपल्या मुलांना नोकरी धंदा नाही मिळत. हिचा पण मुलगा आहे, हिच्या पण मुलांना नोकरी नाही. माझी मुलगी आहे, 15वी झाले, मुलगा आहे, दोघांना नोकरी नाहीये. तुमच्या काय अपेक्षा काय? काय अपेक्षा? निवडून आलं आमच्याकडे बघायचं नाही. निवडून येईपर्यंत येतात समोर, हातपाय जोडतात, आम्हाला मत द्या, वोटिंग करा. नंतर काय वोटिंग झाल्यावर जिथून आले आमच्याकडे बघत पण नाही ना, ढुंकून बघत. तेच जे काही बोलले तेच काम धंदा मुलांना. मग ह्यांचा पण मुलगा मोठा आहे, मग ह्यांचा मुलगा बेरोजगार आहे, सगळ्यांची मुलं बेरोजगार आहेत. बोला ना. काय आता आमची मुलं आहेत, 2 मुलं आहेत, बेकार आहेत, नातवंड आहेत, नातवंड आहेत. एक आता 14वीला मुलगा आहे, तो पण बेकार आहे. 5 वर्षापर्यंत हा. जिंकून येतील. आम्ही घर काम करतो, एवढे वयस्कर वयात अजून काम करतो आम्ही. आज मी 35 वर्ष घर काम करते. मुलांना नोकरी असती तर मला करताच येत ना. पण त्याचा उपयोग आमच्या मुलांना व्हायला पाहिजे ना. मतदान करतो, एक तरी मूल आमचं लागलं का आम्हाला तरी आम्हाला भांडी घासायला जायला लागणार. तुमच्या एका म्हणजे तुम्ही मत देता आणि तो उमेदवार परत दुसऱ्या पक्षात वगैरे जातो, तर तुमच्या मताची तशी काही मग किंमत राहत नाही. अशा वेळी मग तुम्हाला काय वाटतं की हे मतदान प्रक्रिया वगैरे काय सगळं फक्त मग जो निवडून आलाय तो त्याला परत निवडायची संधी द्यायची नाही असंच वाटतंय. पहिलं आमच्या इथं पण होते, इथं आलेले खूप जण आलेली, पण त्या लोकांनी काय इथं सुधारणा केल्या नाही, हाय तसंच ठेवलंय. ठाण्याच्या राजकारणाबद्दल मतदान बोलायचं तर इथे शिंदे साहेब चांगलं नेतृत्व करतायत आणि ते मला असं वाटतं यावेळी आमचा महापौर बसवतील, शिवसेनेचा महापौर बसवतील. आणि आमच्या इथे बघायला गेलं तर आमचे अपक्ष उमेदवार आहेत दाभाडे साहेब, म्हणजे विकास दाभाडे साहेब, ते पण इथं भरघोस मतांनी विजय होऊन येते. पण इथं ठाण्यातच महायुतीतच बंडखोरीचं पण राजकारण झालंय. ते काय सांगू शकत नाही. ते वरच्या लेवलला काय होतं काय कळत नाही. कोण कोणाचा नगरसेवक पळतोय तर कोण कोणाचा घरी जात आहेत, ते चालू आहे. पण त्याच्यासाठी आपण काय बोलू शकत नाही. पण मतदार म्हणून मग ही तुमच्या मताशी गद्दारी नाहीये का? मतांची गद्दारी बोललं तर आम्ही आमचं मत कसं मांडतोय का, आम्हाला आमच्या कामाला जो येतो, म्हणजे रस्ता म्हणा, पाणी म्हणा, तर कुठलं गटार तुंबलं असेल तर जे आमच्या इथे नगरसेवक आहेत आत्ता सध्याला स्थानिक नगरसेवक आहेत आणि होणारे नगरसेवक,
त्या आम्हाला वर्षानुवर्ष सांभाळत असतात. त्यांना आम्ही मदत करायला तयार आहे ना. तुमच्या अपेक्षा आहेत मतदार म्हणून तुम्हाला काय मतदार म्हणून आमचं काय इथे गटार तुमलं का ते साफ करायला या आणि लाईट पाणी आमच्या मुलांचे ऍडमिशन या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं तीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही. मतदार म्हणून महायुती शाबुतराव शिंदेसाहेब म्हणजे भरपूर मतांनी भरघोस विजयी होती. त्यांच्या 70 सीट 75 सीट आहे त्याच्यापैकी मला असं वाटतं सगळ्याच येतील महायुतीच्या सीट, आणि हे पकडलं ना बीजेपी आणि हेच मारतील सीट. इथं मला नाही वाटत उद्धव ठाकरेंचं काय हे आहे. आम्हाला माहिती पण नाही उद्धव ठाकरेची इथं कोण कॅन्डिडेट उभे आहेत. तर तुम्ही सांगा आता कुठल्या याला जाते मतदार, असं आहे ना. बघा ठाण्यातलं सध्याचं राजकारण आपण बघतोय, म्हणजे बंडखोरी बिनविरोध निवडणूक ही सगळी प्रकरणं सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतंय मतदार म्हणून? म्हणून संविधानाने आपल्याला वोटिंगचा हक्क दिलेला आहे आणि तो आपण जागरूकतेने पाळायला हवं. हां, आणि तो असं दिलेला आहे, एक मतलब खूप व्हॅल्युशन आहे. तर ते आपण चिंतन मनन करून आपण योग्य निर्णय करून हे करायला पाहिजे. हां, पण इथे निवडणूकच बिनविरोध होते काही ठिकाणी, तर तिथे मतदानाचा हक्कच मिळत नाहीये. मग त्याच्याशी संघटितपणे आपण हे करायला पाहिजे, त्याचं विश्लेषण करायला पाहिजे की हो याच कसं बरं आहे. हे ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे. कोण काही बोलतो कोण काय बोलतो.